चालतो कसं आता तुम्ही कानात बाली घातलेली आहे. ऑफिसर लोक चांगली मुलं कानात बाली वगैरे घालत नाही. आपण रस्त्याने डुलत चालायला लागलो, छाती काढून चालायला लागलो. तसं कोण चालतं? गुंड लोक चालतात, बरोबर. आपण व्यवस्थित चाललं, चांगलं बोललं, आपल्याकडे लोक मानानं बघतात, व्यवस्थित बघतात. आपण हातात रुमाल घेऊन उडवत जर चाललं तर तो काय म्हणणार आहे? उडान टप्पू माणूस आहे हा, वाईट माणूस आहे हा. तोंडात लाल पान बिन खाऊन असं थुंकत चाललं तर ते म्हणणार हे व्यसन करतो. म्हणून आपण चांगले गुण संपादन केले पाहिजे, चांगल्या कला संपादन केल्या पाहिजेत. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. जगात आई वडिलांची सेवा करण्याशिवाय दुसरं कुठलेही पुण्य उत्तम नाही, मंगल उत्तम नाही. आई वडिलांची सेवा कोण करतं? आई वडिलांची सेवा कोण करतं? म्हणजे आई वडिलांची सेवा करतो म्हणजे आपण काय करतो? आई वडिलांनी सांगितलेली काम ऐकतो. आता वडिलांनी सांगितलं बेटा हे 10 रुपये आहेत, 10 रुपयाचे 2 बिस्किट पुढे आण. किती वारे आणणार तुम्ही? 5 वारे 2 आणणार ना, खाली करा. 5 वारे 2 आणणार किंवा 10 वारे 1 आणणार. 2 नसले तर 2 सांगितलं एक तर आता 10 रुपये बरोबर खर्च करून येणार ना, का 5 खर्च करून 5 खिशात टाकणार? तसं कधी करायचं? आई म्हणली बेटा हे 50 रुपयात एक दुधाची पिशवी आणून देणार ना. आईचे पाय दुखायला लागले, वडिलांचे पाय दुखायला लागले, तुम्ही दाबणार ना. आईने पाणी दे म्हणलं, वडिलांनी पाणी दे म्हणलं, आई म्हणते माझं डोकं दुखते बाम लावून दे. त्याला आई वडिलांची सेवा म्हणतात. नाही मी चाललो खेळायला, आई वडील जे सांगतात ते आपण ऐकलं. आई वडिलांनी आपल्याला खूप मोठ्या कष्टाने मोठं केलं असतं. म्हणतात एतन मंगलम उत्तम. मुलं बाळ पत्नी यांचा सांभाळ केला पाहिजे. उलाढाली न करणे म्हणजे काय? आपण जो रोज उदरनिर्वाहासाठी कामाला जातो, जो व्यवसाय धंदा करतो तो आपण प्रामाणिकपणे केला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे उलाढाली म्हणजे इतर लोकांना फसवून पैसा जमा करणे, संपत्ती जमा करणे, वाईट मार्गाने पैसा कमवणे, याच्यापासून अनेक करायला पाहिजे. त्याला उत्तम मंगल म्हणतात. महामंगल सूत्रामध्ये याला